आज प्रदोष उपवास आहे, याला मीठ वगैरे तिखट काहीच चालत नाही. मग बाकीच खाऊन कंटाळा, आता काय खावं नेमकं प्रदोष उपवासाला. तर हे फळ कुठलं आहे? कोणी टरबूज, ते टरबूजच आलं सॉरी, कोणी खरबूज म्हणतं. आणि मी तर याला वाळकच म्हणते, वाळूक म्हणजे गावाकडे वाळूक म्हणते बाई. तेच फळ आहे बहुतेक. हे बघा, आता हे स्वच्छ धुवून घेतलं. उपवास असल्यामुळं मग आज प्रदोष उपवास आहे, कालची एकादशी आहे, आज प्रदोष आहे. हे फळ हे बघा, दबत पण नाही, एकदम नाही बरे. आणू नको म्हणत असते मी, काय असं कडक वाटतं आहे ते फळ. बघू कसं लागतं. हे फळ खाल्लं, खूप कडक फळ लागलं. हे काय याची चव, हे जर पिकलेलं असतं तर चव कळाली असती. तोंडाची चव जायची काम आहे अजून या फळ खाल्लेलं. तुम्ही बघताय इकडं कपडा टाकलेला गॅस मागच्या आठवड्यात, काशा शेगडीची हे ना, आज बघा गॅसची अवस्था. 2 सिलेंडरच्या टाक्या होत्या तरी बुक नाही केला गॅस. नाही संपायचा तर चालू द्या. मग गॅस कसा झाकून ठेवला, गॅस झाकून ठेवला. मग मला तर उपवासच होता. मी म्हटलं आता तिखट मीठ वगैरे काही चालत नव्हतं. मग असं माझ्याकडं जी टाकून दिलेली वस्तू होती बघा, आपल्याला मी याच्यासाठी टाकते की कधी कधी अडचण जर आली तर आपल्याला इकडं तिकडं पळत बसण्यापेक्षा. आमचा गॅसवाला नेमका सुट्टीवर होता आणि जी वस्तू माझ्याकडे पडून होती, रोटी मेकर, 10 ते 15 वर्ष झालेली या वस्तूला कधी पाहिली नाही मी. नंतर आठवणीत आली, कधी कधी घडलं पाहिजे असं म्हटलं. नाही आणला गॅस, बुकच नाही केला, आठवणच नाही म्हणे. मी रोज सांगायची. मग ह्यावेळेस असं थोडंसं घडलं पण पाहिजे. चला, मला तर घडतच राहतं, पण बाकीच्यांना पण म्हटलं जाऊ द्या, एक दिवस कॅन्टीनला खा, पुढच्या वेळेस बरोबर लवकर गॅस बुक करते. मग असा ह्या जी शेगडी हिला फॅट भांडं लागतं, म्हणजे बुड आपलं त्याच्यावर टेकलं पाहिजे. ही खिरीची तयारी आहे. आज हे करायचं पूजा आणि खीर करते मी अशी. मला प्रदोष आहे, कमी तेवढीच खीर करणार आहे मी. आणि मी चहा ठेवला मस्त घट्ट दुधात चहा आहे बघा. याच्यात काही तिखट मीठ चालत नसल्यामुळे आता संध्याकाळी फक्त चहा आणि एवढीशी खीर करते मी. लगेच कपामध्ये थोडे फ्रूट वगैरे भिजायला टाकले, केसर वगैरे टाकून. आता ह्या शेगडीवर म्हणजे असं बघा, याच्यातून माझा सांगायचा उद्देश एकच आहे की आपल्याकडं जर असं रोटी मेकर काही असलं किंवा गॅस संपला तर अशा गोष्टी आपण वापरायच्या. आणि मग ह्याच पातेल्यात मी मस्त खीर केली. सगळं असं पसारा बघा, स्वयंपाकाचा टाईम झाला. गॅसनं वर देऊन मस्त झाकलेला आहे. त्याला आराम आहे सध्या, त्याच्यामुळं झोप म्हटलं बाबा तू आता. रोटी मेकर तर आहेच, आता चांगला आराम चालू आहे त्याचा, निवांत झोप घेतोय तो. रोटी मेकरवर छान पोळ्या वगैरे पण मस्त आल्या त्याच्यावर. स्वयंपाक मी त्याच्यावरच केला, कारण गॅस का झाकवला का उगं पुसायचं काम, मग त्याच्यापेक्षा आरामच राहू द्यावा. आणि व्हिडिओ आपण भरपूर जण बघता, पण व्हिडिओला लाईक करत जा. नवीन कोणी जर असं सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भरपूर जण व्हिडिओ बघतो, सबस्क्राईब, कमेंट, लाईक करायला विसरू नका दादांनो, ताईंनो. ज्या कोणी नवीन आहे त्यांनी व्हिडिओ बघितला तर कमेंट पण करा, सबस्क्राईब करा. आता या डब्यात बघा पीठ भिजून ठेवलं मी, थोडंसं पीठ पण भिजतं म्हटलं. तोपर्यंत चहा वगैरे उकळून झाला का मग खीर टाकायची. खीर झाला का पीठ भिजलं का पोळ्या करायच्या आणि मंदिरात जायचं महादेवाच्या. जवळ सगळी तयारी करून घेतलेली आहे. तुम्हाला पसारा दिसतो, एवढा पसारायची काही गरज नाही आहे, पण आज थोडीशी गडबडच झाली माझ्याकडून. ते गॅस संपल्यामुळं मला काही सुचना, उपाशी तर कोणाला ठेवायचं नाही म्हणून.
मस्त इतकी छान भाकर झाली काय सांगावं तुम्हाला. त्याची वाफ काढली मी. उपवास सोडायला मलिदा करायचा आहे ना. छोटीशी नाजूक भाकर. हळदी कुंकाचे जे आपले सुगडे असतात हे टाकून नाही द्यायचे, त्याचा असा वापर करायचा. किती छान दिसते. ह्याला जर पेंटिंग केली तर अजून मस्त दिसतं. कोणी कोणी असं करणार कमेंट करून सांगा. कोणी केलेलं असलं तर. कशाला वस्तू वायाला जाऊ द्यायच्या. असं खूप छान वाटतं डेकोरेशन. उन्हाळ्याचं थंडवा गारवा देतं घरात. गॅस आला दुपारच्या वेळेस. तोपर्यंत मी मस्त 4-5 चपात्याचा चुरमा वगैरे दळून ठेवून भिजत ठेवलेला होता. म्हणजे पाण्याचा शिपका वगैरे देऊन सिलेंडर जोडला का लगेच मस्त आमटी वाटाणे टाकून आमटी केली. आता फक्त चुरमा फ्राय करायचा होता. बाकीचं तर खाल्लेलंच होतं आधी. आता गॅस जोडला का बघा थोडीशी झालं पण पाहिजे काहीतरी. असं कळालं का बरोबर सिलेंडर असताना बुक नाही केला का मग आपाप घडल्यावर आपाप पुढच्या वेळेस लवकर बुक करताय. आणि याचा आराम संपला आता. 2 दिवस मस्त आराम केला. आता उठा. मी का झाकण टाकलं, गणेश पुसत राहायचं म्हणून म्हटलं बरं याला करू द्या आराम. आता स्वयंपाकाला लागायचं. हा फक्त 5 वाजता उगाच चुरमा करून द्यायचं पोरांना म्हणून, नंतर स्वयंपाक करा. आज सगळ्यात चुरमा खाऊ घालते. माझा अवतार लई झालेला आहे आज. भांडणं करतो चुरमा केला का किती चुरमाला आमटी. हा रविवार सकाळचा व्हिडिओ. रविवार सकाळची सगळ्यांना शुभेच्छा. आजचा दिवस सगळ्यांना चांगला जावो हीच माऊली चरणी प्रार्थना. बघा थोडे तिखट शेंगदाणे केलेले. आज उपवास आहे. डब्बा द्यायचा. आणि हे साखरेचे मस्त असे बनवलेले आहे बघा. अजून ओलच. सकाळी 7 वाजलेली. मस्त देवपूजा झाली सकाळी. तिखट आता निघाली. तुटती तरी ओलीची आहे.
आपल्या घरात जेवढ्या वाती वगैरे आपण जाळतो, काही अर्धवट जळालेले असते, जे दिवे दिवे आपण घरात लावतो सकाळ संध्याकाळ, आणि अर्धवट दिवे जळालेले असते तुपाच्या वाती वगैरे, हे आपण फेकून न देता पायंदळी या अशा पौर्णिमेच्या दिवशी किंवा अमावस्या दिवशी या सगळ्या वाती जमा करून घ्यायच्या 15 दिवसातून एकदा, आणि अशा एक सोबत जाळून टाकायचे, म्हणजे कुठं पायंदळी पडत नाही. कारण आपण आरती वगैरे करतो, इकडं तिकडं पडण्यापेक्षा आपल्याला असं त्याचं व्यवस्थित जाळून वगैरे टाकलं तर आपल्यासाठी चांगलं आहे. कुठं पायंदळी पडत नाही म्हणून सांगते बरं ताईंनो. रविवारी आणि मला सत्यनारायण करायचं आहे. सत्यनारायणची तयारी करून घेते. आणि आजचा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. आजचा ब्लॉग आपण इथेच थांबू. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि लवकरच उद्याचा व्हिडिओ येईल. रामकृष्ण हरी, श्री स्वामी समर्थ. रोज एक ना एक काहीतरी होतच असतं आपल्या व्हिडिओमध्ये, नक्की बघा.